टेस्टी अशी आपली मूग डाळीची भजी तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। पाऊस चालू आहे तर भजीचीच रेसिपी घेऊन आलेलो आहोत आपण। तर यापूर्वी आपण कांदा भजी आणि मिरची भजीची रेसिपी केलेली आहे आणि ती आपल्या चॅनलवर आहे सुद्धा। तर त्याची सुद्धा लिंक मी खाली देईल तुम्हाला, तर ती नक्की जाऊन पहा। तर आज आपण मूग डाळीची भजी करणार आहोत। खूप सोपी आहे, खूप पटकन होतात। डाळीची भजी आपण करणार आहोत। तर मला असं वाटतं की ही कांदा भजीपेक्षा पण खूप सुंदर लागतात। तर तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता मूग डाळीची भजी करताना खूप साऱ्या गोष्टीचं लक्षात घ्यायचं असतं। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, टिप्स आहेत, तर त्या लक्षात घ्यायच्या। ह्या टिप्स मी भजी करताना सुद्धा सांगितलेल्या आहेत। रेसिपी जसं जसं आपण पुढे करत जातोय तसं तसं, आणि व्हिडिओ संपताना सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग पाहूया मूग डाळीची भजी। मूग डाळीची भजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी तर मी मूग डाळ घेतली आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी एवढीच घेतली आहे आणि ती मी रात्रभर भिजू घातली। 1 वाटी मूग डाळ घेतली आपण, तर मी ती रात्रभर भिजू घातली। लक्षात घ्या, जेवढी मूग डाळ घेतो आपण त्याचं दुप्पट किंवा दीडपट होते। त्याच्यामुळे 1 वाटी मूग डाळ ही माझी एवढी झाली आहे सध्या, खूप मोठ्या प्रमाणात। आणि मूग डाळ पाणी खूप जास्त शोषून घेतं, तर मी ही रात्रभर भिजत ठेवली होती। पण मूग डाळ भिजवण्यासाठी 2.5 ते 3 तास खूप इनफ आहेत, त्याच्यामुळे ही माझी भिजवलेली तयार आहे। तर आता आपण काय करणार आहोत, ही वाटून घेणार आहोत। आणि 1 वाटीमध्ये भरपूर असे वडे होतात। 4 माणसाला किंवा 5 माणसांना भरपूर होतात। आणि प्रमाणबद्ध म्हणाल तर 8 पाव मूग डाळ आहे ही। मधली थोडीशी मूग डाळ मी साईडला काढून ठेवणार आहे, 1 चमचाभर। आणि बाकीची मूग डाळ आपण वाटून घेणार आहोत। मूग डाळ वाटायला घेते, त्याच टायमाला आपण ह्यात हिरवी मिरची ॲड करतोय। तुम्हाला हवी तेवढी, तिखट असेल तर कमी करायची, लहान मुलं खात असतील तरी कमी करायची। त्याच्यानंतर मी 1 इंच अद्रक जे मी मधून उभं आडवं तिडवं कापून घेतले ते पण ॲड करते आहे। खूप जणांना लसूण टाकावं असं वाटतो, तर मी इथं नाही टाकत आहे। तुम्ही टाकला तरी चालेल, काही हरकत नाही। इवन धने पण टाकतात खूप जण, तरी ते सुद्धा हे वाटताना टाकले तरी चालतील, किंवा सेपरेट मिरची, अद्रक, धने याची पूड केली, मिक्सरमधून फिरून घेतलं तरी चालेल। पण मी डाळ वाटतानाच टाकते आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता। चला तर मी आता ही डाळ वाटून घेते व्यवस्थित। या पद्धतीने व्यवस्थित मी वाटून घेतलं। आता मी काढून घेते मी या पद्धतीने। पाणी न टाकता वाटायची, कारण मुगात ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं। सर्व डाळ एकदम व्यवस्थित वाटून झाली आहे, त्या टायमाला काय करायचं, हाताने व्यवस्थित फेटून घ्यायची, कलर चेंज होईपर्यंत। आणि एक समजच फेटायची, म्हणजे अँटी क्लॉकवाईजच फेटायची, त्याने नाही का लूज होतं बॅटर व्यवस्थित। आणि भजीसुद्धा छान अशी घशात अडकली जात नाही, व्यवस्थित होतात कुरकुरीत। पीठ इथे एकदम व्यवस्थित झालं आहे, त्या टायमाला आपण ह्याच्यात 1 मीडियम साईजचा कांदा टाकतो आहे। कांद्याने टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळं टाकायचा आणि टाकलाच पाहिजे, खूप छान लागतो। त्याच्यानंतर कोथिंबीर, आणि त्याच्यानंतर 1-2 चमचे आपण तांदळाचं पीठ टाकतो आहे। तुम्ही हे तांदळाच्या पिठाऐवजी हे पण टाकू शकता, रवा पण टाकू शकता, पोहेचं चुरा पण टाकू शकता। मिक्सरमध्ये वाटायचं आणि पोहेचा चुरा टाकू शकता। तिथं मी तांदळाचे 2 चमचे पीठ टाकते आहे। फक्त जेव्हा तुम्ही रवा टाकता तेव्हा मात्र त्याला रेस्ट करायला थोडंसं टाईम द्यायचा, कारण रवा पाणी शोषून घेत असतो। तर आता ह्या मीठ टाकायचं चवीनुसार आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आपण जिरीसुद्धा ॲड करणार आहोत। मग चमचाभर जिरी टाकते आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं। 15 मिनटं थोडंसं रेस्ट द्यायचं, कारण तांदळाचं पीठ टाकलं आहे। आणि मग आपण भजी तळून घेणार आहोत। ह्याला सोडा टाकायची गरज नसते, आपण जी शिल्लक ठेवलेली डाळ आहे ती एक ॲड करणार आहोत। ह्याच्यामध्ये बिलकुल सोडा टाकायची गरज नसते, कारण डाळीमध्ये ऑलरेडी क्रंच असतं। जर तुम्हाला वाटत असेल टाकावं तर टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही। तर इथं आपण शिल्लक ठेवलेली डाळ एक ॲड करून घेते। हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या।
तर आता आपण तळून घेणार आहोत 15 मिनटं साईडला ठेवून. इथे एकदम व्यवस्थित मी तेल करून घेतलं आहे. आता आपण भजी सोडणार आहोत. आधी पाहायचं तेल व्यवस्थित गरम झालं आहे का, थोडंसं टाकून मगच सोडायचे. तर चला, आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता मी भजी सोडते. तेल व्यवस्थित गरम झाले, त्या टायमाला मी भजी सोडणार आहे. तर या पद्धतीने हाताने सोडली तरी चालतील. तर सुरुवातीला वाटतं असं चिटकून बसलेत, पण भजी एक सोडल्यापासून मिनिटभर तरी हलवायची नाही. ते व्यवस्थित वरती तणगून येतात. अजिबात हलवायची नाही सोडल्यावर लगेच. तर भजी सोडताना गॅस हाय फ्लेमवर असला पाहिजे आणि भजी भाजताना मात्र तो मीडियम फ्लेमवर असला पाहिजे. कारण मुगाच्या डाळीत पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळं तेल खूप लवकर थंड होतं. त्याच्यामुळं लक्षात घ्या, भजी सोडताना आपला गॅस हाय फ्लेमवर असला पाहिजे आणि भजी तळताना मात्र आपला गॅस मीडियम फ्लेमवर असला पाहिजे. नाहीतर भजी बाहेरून क्रंची होतात, आतमधून तसेच राहतात. तर हे पहा. आता तुम्हाला जर असा कलर पाहिजे असेल तर लवकर भजी काढायची. कुरकुरीत हवी असतात, त्याच्यामुळे मी थोडंसं जरा जास्त कलर येऊ देणार आहे. कारण जर तुम्हाला कुरकुरीत हवी असतील तर जरा जास्त वेळ तळायला लागतात. जर सोनेरी कलर हवा असेल, जो आपला मिरचीच्या भजीचा असतो, तर मात्र लवकर काढायची. आणि जर क्रंची हवी असतील आणि आतमधून फ्लफी हवी असतील तर मात्र उशिरा काढायची भजी. तर इथं माझी सगळी भजी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता आपण काढून घेणार आहोत. भजी काढून घेते. तर हे पहा, सगळी व्यवस्थित साईडला घ्यायची, तेल नितळू द्यायचं आणि मग काढायची. तर हे पहा, आवाज पण खूप छान येतो आहे, कुरकुरीत असं, आणि दिसायला पण फार सुंदर दिसतं ते. तर ही आपण काढून घेऊया या पद्धतीने. तुम्ही आवाज पाहिला असेल कसा येतोय, कुरकुरीत एकदम. चला, तर बाकीची पण भजी मी सोडून घेते. अशीच दुसरी बॅच सोडते माझ्या भज्यांची. माझी दुसरी बॅचसुद्धा सोडली आहे भज्यांची. आता आपण ती भाजून घेऊया, तळून घेऊया व्यवस्थित. तर हे पहा, फार सुंदर दिसतात. माझी दुसरी बॅचसुद्धा एकदम व्यवस्थित तळून झाली आहे. मी साईडला काढून घेते. छान अशी मूग डाळीची आपली भजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा, ही ग्रीन चटणीसोबत किंवा टमॅटो केचपसोबत. भजी करताना मूग डाळ जी भिजू घालायला लागते. तर पहिली टीप सगळ्यात महत्त्वाची, मूग डाळ कमीत कमी 2.5 ते 3 तास भिजली पाहिजे. मूग डाळ खूप पटकन भिजते. तुम्हाला जेव्हा भजी करायची त्याच्या कमीत कमी 2-2.5 तास आधी भिजवायची, खूप छान भिजते. मी तर रात्रभरच भिजवून घेतली होती, कारण माझ्याकडे वेळ होता म्हणून. तुम्हाला करायची त्या टायमाला 2 ते 3 तास आधी भिजवून घ्या, खूप इनफ आहे. त्याच्यानंतरून मूग डाळ भजी जेव्हा आपण तळायला घेतो तर असं वाटतं खाली चिकटतात, ते छिल्यासारखी किंवा धिरड्यासारखी असं खाली चिकटतात असं वाटतं. त्यामुळं कमीत कमी 1 मिनिट तरी हलवायची नाही. व्यवस्थित गोल आकार पकडतात मूग डाळीच्या भजी. 1 मिनिटानंतरूनच मग झाऱ्या घालायचा किंवा तळणीचं कोणतं पण साहित्य घालायचं, काढून घ्यायची. त्याच्यानंतर मी इथं मिरची आणि अद्रक, लसूण नाही टाकलेलं आपण. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. ह्या सगळ्या गोष्टी डाळ वाटतानाच टाकल्या आहेत. तुम्ही ह्याची सेपरेट पेस्ट बनवू शकता. मिरची, अद्रक, तुम्हाला हवं असेल तर लसूण, धने मी याच्यात नाही टाकलेले. तुम्हाला हवे असेल तर नक्की टाका, त्यांनी सुद्धा खूप छान टेस्ट येते. धने ह्या गोष्टी तुम्ही सेपरेट थोडीशी मूग डाळ टाकून वाटून घ्यायच्या तरीसुद्धा चालेल. तर मग कशी वाटली आजची डाळीचं बॅटर फेटवताना हे अँटी क्लॉकवाईजच फेटलं पाहिजे, एकाच पद्धतीने. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्याच्यात रवा किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता. पाणी खूप जास्त असं वाटत असेल तर थोडंसं जास्त ॲड करा. 2 चमच्यापेक्षा जास्त ॲड केलं तरी चालतं. रेसिपी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी
आपला चॅनल पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.